नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा कोर्ट कचेरी बद्दल बोलणार आहोत. विशेषतः सत्र खटल्यामध्ये सुनावणी होते त्यावेळेला जे रिकव्हरी पंच असतात, म्हणजे वस्तू काढून दिल्याबाबतचे पंच असतात, त्याबद्दल बोलणार आहोत. सोप्या भाषेत सर्वच जण त्यांना 27चे पंचनामे, रिकव्हरी पंचनामे, मेमोरंडम पंचनामे अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतात. मित्रांनो, हा एक पुराव्याचा महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असेल, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसेल, तिथे सुद्धा रिकव्हरी पंचनामे हे महत्त्वाचे मानले जातात. पण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील तरी सुद्धा ते तितकेच महत्त्वाचे असतात, कारण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बोलतात ते खरं बोलतात की खोटं बोलतात, ते इंटरेस्टेड विटनेस आहेत का, ते प्रत्यक्ष जागेवर असण्याची शक्यता आहे का, असे देखील प्रश्न डिफेन्समुळे वेळोवेळी कोर्टासमोर तयार होत असतात. आणि मग हे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला कोलॅबोरेटिंग एव्हिडन्स, सपोर्टिंग एव्हिडन्स काय आहे याचा शोध कोर्ट नेहमीच घेत असतं. आणि जर आरोपींना पकडलेला आहे, आरोपी पोलीस कस्टडीत असताना स्वतःहून शपथेवर सांगतायत, निवेदन देत आहेत, त्या कागदावर सही करतायत आणि तीही 2 पंचांच्या समोर करतायत आणि त्याप्रमाणे नंतर ती वस्तू काढून देत आहेत, म्हणजे तो निवेदन पंचनामा आणि त्याच्यानंतरचा रिकव्हरी पंचनामा हे देखील सिद्ध होत आहेत. याचाच अर्थ आरोपींनी गुन्हा केलेला असू शकतो, इथपर्यंत जज जाऊ शकतात. आता हे अनुमान आहे. आणि मग पुढे आणखीन गोष्टी येतात की त्यांनी काढून दिलेली जी काही वस्तू असेल, चाकू असेल, कोयता असेल, तो खरंच गुन्ह्यात वापरला गेलेला आहे का, आणि गुन्ह्यात वापरला गेलेला असेल तर त्याच्यावर मैताचे रक्ताचे डाग आहेत का, त्या चाकूनी मैताच्या शरीरावर असलेल्या जखमा होऊ शकतात का, त्या चाकूला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे का, त्याला ओळखायची संधी दिली आहे का, तो चाकू डॉक्टरांकडे नेऊन दाखवण्यात आलेला आहे का, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे का की या शरीरावरच्या जखमा पोस्टमॉर्टमच्या वेळी आम्हाला ज्या काही दिसल्या त्या जखमा या चाकूने होऊ शकतात, किंवा सीए रिपोर्ट आहे का की त्या चाकूवर रक्ताचे डाग आलेले आहेत. हे सर्व आपल्याला पाहावं लागतं. बंद कर केलास. त्यामुळे ही जी रिकव्हर झालेली वस्तू असते ना, ती खूप महत्त्वाची असते. ती कोर्टात व्यवस्थित सील केलेली आहे की नाही, ती सील करताना त्याला लेबल लावलेलं आहे का, त्या लेबलवर पंचाची सही आहे का, अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि हे बारकावे समजून घेणं म्हणजेच योग्य पद्धतीने उलट तपास किंवा योग्य पद्धतीने सुनावणी घेणं होतं. उद्या तुम्ही सरकारी वकील असलात तरी सुद्धा या सर्व गोष्टी बारकाईने पडताळाव्या लागतात. बऱ्याच वेळेला सरकारी वकील अगदी पाट्या टाकल्यासारखी कामं करतात आणि मग हे बारकावे शोधता येत नाहीत. अनेक चाकू कोर्टासमोर असतील तर ह्याचा चाकू त्याला, त्याचा चाकू त्याला असं दाखवलं जातं. केवळ चाकू रिकव्हर झाला इथे एवढ्यावर केस थांबत नाही, तर उद्या सीए रिपोर्टमध्ये त्या चाकूवर मानवी रक्त होतं का, मानवी रक्त असेल तर मैताचा रक्तगट आणि चाकूवर मिळालेला रक्तगट एक आहे का, हे सुद्धा बघितलं जातं. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी बघितल्या जातात. बरं, रिकव्हरी कशाचीही असू शकते, कोणतंही इन्क्रिमेटिंग आर्टिकल रिकव्हर करता येतं. म्हणजे आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वस्तू, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेलं वाहन, गाडी, मोटरसायकल, सायकल, आरोपींनी कुठे मैताच्या चपला, दागिने काय लपवून ठेवले असतील तर ते, आरोपींनी काही चोरी केली असेल तर त्या चोरीची वस्तू कुठे लपवून ठेवली असेल, कोणाला विकली असेल, कुठे आणखीन योग्य जागी दिली असेल तर ती जागा शोधून काढणं, याच्यासाठी रिकव्हरी पंचनामा केला जातो. मित्रांनो, बऱ्याच जजच्या मनात देखील या रिकव्हरी पंचनाम्याबद्दल आज देखील गैरसमज आहेत असं लक्षात येतं. अनेक न्यायनिर्णय इथे आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आता त्याबद्दल मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली आहेत. म्हणजे काही वेळेला न्यायालय असं म्हणतं की पंच साक्षीदार जे जे सांगेल ते तसंच्या तसं लिहून घ्यावं आणि नंतर त्यातला कोणता पार्ट एक्सक्लूड करावा त्याबद्दल बोलावं. दुसरं एखादं न्यायालयाचं मार्गदर्शक तत्व असं आहे
की जे मुळातच ॲडमिसेबल नाही, जे एव्हिडन्स ॲक्ट खाली ॲडमिसेबल नाही, ते रेकॉर्डवर बर्डन म्हणून घ्यायचंच कशाला. तो एक्सक्लूड करून ते वगळून उरलेला पंचनामा असेल तर त्याला निशाणी नंबर द्यावा. म्हणजे आता पंचनाम्याचे रिकव्हरी पंचनाम्याचे सेक्शन 27 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वाचल्यानंतर आता 2 भाग होतात. चार्जशीटमध्ये तुम्हाला निवेदन पंचनामा हा एक वेगळा दिसेल, त्याच्यावर आरोपीची सही दिसेल आणि त्या निवेदनाप्रमाणे तो जेव्हा सांगतो की मी गुन्ह्यात वापरलेली वस्तू काढून देतो चला किंवा ती जागा दाखवतो चला, याचा अर्थ ती जागा पोलिसांना माहिती नाही आणि आरोपीच्या एक्सक्लुझिव्ह माहितीमध्ये असणारी ती जागा किंवा ती वस्तू आरोपी स्वेच्छेने काढून द्यायला तयार झालेला आहे. यानंतर जेव्हा पोलीस आरोपीला घेऊन जातात, आरोपी दाखवतो ती जागा आणि त्या जागेतून एखादी वस्तू, चाकू असेल किंवा कोणत्याही गुन्ह्यात वापरलेली वस्तू असेल, अन्य हत्यार असेल, ते काढून देतो. तिथे जागेवर पंचनामा होतो, त्याला आपण रिकव्हरी पंचनामा म्हणतो. सर्वसाधारण तत्वाप्रमाणे मेमोरंडम निवेदन हे वेगळं आणि मेमोरंडम पंचनामा, रिकव्हरी पंचनामा हा वेगळा असतो. पोलीस सरसकटपणे दोन्ही गोष्टींवर आरोपीची सही घेतात. आणखी खुंटा बळकट करण्यासाठी आता तर त्या स्लिपवर सुद्धा, म्हणजे चाकू जप्त झाला असेल त्याच्यावर जी चिठ्ठी लावली जाते त्याच्यावर सुद्धा पंचांच्या सह्या घेतात आणि आरोपीची सही घेतात. हे सर्वतः चुकीचं आहे. कारण मुळात सेक्शन 25, 26, 27 एकत्र वाचल्यावर असं लक्षात येईल की आरोपींनी पोलिसांसमोर केलेला गुन्हाची कबुली ही मान्य नाही, ती ॲडमिसिबल नाही. पुराव्याला ते मान्य नाही, कारण पोलीस धाड दाखवून, मारून फटकवून, मारून मुटकून आरोपीकडनं सक्तीने कबुली घेऊ शकतात आणि याच्यासाठी आरोपीला संरक्षण दिलंय. मग कन्फेशन म्हणजे काय? आरोपीने गुन्ह्याची कबुली जर विश्वासू माणसाकडे दिली तर ती विचारात घेता येते. त्याला आपण एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन असे म्हणतो. त्यामुळे कन्फेशन बिफोर पोलीस ही संज्ञा नीट समजून घेतली पाहिजे. आरोपीला पोलीस कस्टडी घेतली असते, त्याच्याकडनं कबुली जबाब घेतला जातो आणि त्या कबुली जबाब तो गुन्ह्यात वापरलेला हत्यार किंवा इन्क्रिमेटिंग आर्टिकल किंवा काही वस्तू दाखवतो, जागा दाखवतो, प्रेत दाखवतो. हा पुराव्याचा महत्त्वाचा भाग निसंशय होण्यासाठी, म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट आरोपीला मिळू नये म्हणून सरकार पक्षाने काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. थोडक्यात पंच खरं बोलतायत, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर खरं बोलतोय, कागद खरेपणाने झालेले आहेत, त्याच्या योग्य नोंदी घेतलेल्या आहेत, आरोपींनी निवेदन दिल्यानंतर स्टेशन डायरीला नोंद आहे, पोलीस कस्टडी रजिस्टर असतं, बेल रजिस्टर असतं, त्यामुळे त्यापूर्वी आरोपीला कोठडीच्या बाहेर काढलेला आहे, तपासाकरता बाहेर काढलेला आहे. निवेदन दिल्यानंतर रिकव्हरी झाल्यानंतर आरोपींनी रिकव्हरी काढून दिली अशी स्टेशन डायरीला नोंद आहे. रिकव्हरीला निघताना स्टेशन डायरीला नोंद आहे. पुन्हा आरोपीला पोलीस कस्टडीत ठेवल्यानंतर पोलीस कस्टडी रजिस्टरला नोंद आहे. तिथे ज्या आरोपीला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवलं त्याची सही आहे. सरकारी वाहनाने जर गेलं असेल तर सरकारी वाहनाचं जे लॉगबुक असतं, प्रवासाची जी काही नोंदवही असते, त्यामध्ये किलोमीटर लिहिलेले आहेत, जागा लिहिलेली आहे, कुठे चाललोय ते लिहिलेलं आहे, किंवा निदान तपासासाठी निघालोय एवढं तरी लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर त्या पोलीस अधिकाऱ्याची सही आहे. तो पोलीस अधिकारी त्या दिवशी त्या कामासाठी नियुक्त असला पाहिजे. त्या दिवशी तो रजेवरच असेल आणि तो दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असेल किंवा ते वाहन दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असेल तर हे सगळं संशयास्पद होतं. आणि पोलिसांच्या चुकीमुळे अनेक वेळा असे पुरावे देखील कोर्टासमोर येतात आणि हास्यास्पद ठरतात. पंच नेहमीचे असतात, पंच इंटरेस्टेड असतात, ते मैताचे नातेवाईक असतात, ते फिर्यादीचे मित्र असतात, त्यामुळे ते खोटेपणाने दाखवले जातात. पंचांना पोलीस स्टेशनला बोलवण्यासाठी काही कारण नसतं. पंच इज्जतदार नसतात, त्यांच्यावर अनेक केसेस असतात. यावेळी सुद्धा असे पंचनामे संशयास्पद ठरू शकतात. इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पोलिसांच्या चुकांमुळे फिर्यादीवर अन्याय होतो असं नेहमीच होत नाही.
किंवा स्वाभाविक चुका आहेत त्या दुर्लक्षित केल्या जातात. परंतु ज्या गंभीर चुका आहेत, जिथे खरंच संशय घेण्यास जागा शिल्लक आहे, पंच अविश्वासू ठरवण्यास पात्र आहेत, असे ठरते तिथे संशयाचा फायदा दिला असतो आणि इथे उलट तपास घेणाऱ्या वकिलाची जबाबदारी सुरू होते. तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे, जरी पुरावाची जबाबदारी तुमच्यावर नसेल, साबितीची जबाबदारी तुमच्यावर नसेल, तरी सुद्धा समोरचा साक्षीदार हा खोटा आहे, संशयास्पद आहे, नेहमीचा साक्षीदार आहे, संगनमताने काहीतरी तो जाणीवपूर्वक खोटं सांगायला आलेला आहे, आरोपीशी त्याचं शत्रुत्व आहे किंवा फिर्यादीशी त्याचं जास्त सख्य आहे आणि जशी घटना तो सांगतोय त्या पद्धतीने घडलेली असू शकत नाही. प्रत्यक्ष जागेवरती जाऊ शकत नाही, ती जागा उघड्यावरची आहे, तिथे कोणी तिथे सहज पोहोचू शकतं. जे कोर्टासमोर हत्यार आलेलं आहे ते सहज उपलब्ध होणारं हत्यार आहे. त्या उपलब्ध हत्याराने जखमाच होऊ शकत नाहीत म्हणून डॉक्टरांनी ओपिनियन घेतलेलं नाही. हत्याराचं स्वरूप एक आहे, जखमेचं स्वरूप वेगळं आहे. जिथे प्रत्यक्षदर्शी सांगतात तिथे त्या जखमा होऊ शकत नाहीत. अशी अनेक कारणं असतात ज्याच्यावर तुमचा उलट तपास तुम्ही सुधारू शकता, वाढवू शकता आणि उद्या तुम्हाला जो युक्तिवाद कोर्टात करायचा आहे की बेनिफिट ऑफ डाऊट खाली आरोपींना फायदा मिळवून देण्यासाठी तुम्हाला या उलट तपासाचा वापर करता येतो. कारण प्रत्येक साक्षीदार हा खरंच सांगू शकेल असं नाही आणि गुन्ह्यामध्ये अनेक आरोपी सुटले तरी चालतील, परंतु निरपराधाला शिक्षा होऊ नये असं जे मुख्य तत्व आहे त्याचा फायदा आरोपीच्या वकिलांना बऱ्याच वेळेला मिळतो. परंतु त्यासाठी उत्तम प्रकारे युक्तिवाद होणं महत्त्वाचं असतं, उत्तम प्रकारे उलट तपास होणं महत्त्वाचं असतं आणि न्यायालयाने सुद्धा आरोपीच्या वकिलांना पुरेशी संधी न्यायाकर्ता म्हणून देणं गरजेचं असतं. आजकाल बऱ्याच वेळेला न्यायालय सरकार पक्षाला खूप वेळ देतं, सरकार पक्षाला साक्ष घेण्यास वेळ देतं, साक्षीदार आणण्यास वेळ देतं, पण एकदा काय उलट तपास सुरू झाला की मात्र अगदी कुत्रा मागे लागल्यासारखं कोर्ट सुद्धा मागे लागतं. याचा अर्थ असा की अनावश्यक घाई कोर्ट करत असतं. इथे कोर्टाचा अवमान करण्याचा काही प्रश्न येत नाही, परंतु बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की जो न्याय सरकार पक्षाला मिळतो तो न्याय आरोपीच्या वकिलांना मिळतोच असं नाही. म्हणून योग्य प्रकारे आवश्यक असणारे प्रश्न विचारून घेणं, रिलिव्हंट प्रश्न विचारलं, अनावश्यक क्रॉस टाळणं हे जसं आरोपीच्या वकिलांचं कर्तव्य आहे, तसंच आरोपीच्या वकिलांना क्रॉस करण्याची म्हणजे जो संबंधित साक्षीदार आहे तो खोटा ठरवण्याची संधी देणं हे तेवढंच गरजेचं आहे. कारण जो असा बनेल साक्षीदार असतो, बनावट साक्षीदार असतो किंवा तयारी करून आलेला साक्षीदार असतो, तो लगेच सर्वच कबूल करतो असं नाही. आणि म्हणून हा 27चा पंचनामा हा अत्यंत महत्त्वाचा असतो, त्याचा गांभीर्याने विचार होणं महत्त्वाचं असतं आणि 27च्या पंचनाम्याचा उलट तपास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. आता माहितीचा अधिकार आलाय, त्यामुळे तुम्हाला EPR रजिस्टर, पोलीस कस्टडी रजिस्टर, बेल रजिस्टर्ड, सरकारी पंच असेल तर त्यांचे ड्युटी रजिस्टर्ड, त्यांचे काय आदेश असतील तर त्या आदेशाबद्दलची माहिती, ही सगळी तुम्ही माहितीच्या अधिकारात मिळवू शकता. आरोपीच्या नातेवाईकांतर्फे, आरोपीच्या मित्रांतर्फे किंवा वेळ आली तर तुम्ही स्वतः वकील म्हणून ती माहिती संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित सरकारी कार्यालय, संबंधित हॉस्पिटल यांच्याकडून मागवू शकता. बऱ्याच वेळेला जी जागा दाखवली जाते ती संशयास्पद असते. अशा वेळी तुम्ही योग्य ते 65चं सर्टिफिकेट जोडून तुम्ही स्वतः फोटो काढू शकता किंवा पक्षकाराला फोटो काढायला लावू शकता. त्याचं सर्टिफिकेट घेऊन रितसरपणे कोर्टात उलट तपासात अर्ज करून कागदपत्रांची यादी जाहीर करून यादी देऊन कोर्टाच्या परवानगीने संबंधित जागेचे फोटो सुद्धा तुम्ही पंचनाम्यात दाखवू शकता. अर्थात हे सर्व रिलिव्हंट असलं पाहिजे, हे सर्व आवश्यक असं कोर्टाला वाटलं पाहिजे. त्यामुळे कोर्टाबरोबर जातानाच कोर्टाला समजावून सांगणं, पटवून देणं, तुमचा या विषयातला अभ्यास दाखवून जास्त सरकार पक्षाला सावध न करता आवश्यक तेवढाच उलट तपास घेणं महत्त्वाचं आहे. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही वेळेला लॉगबुक किंवा पोलीस कस्टडी रजिस्टर्ड आपण मागवतो आणि त्यामध्ये
पोलिसांनी मखलाशी करून योग्य पद्धतीने नोंदी ठेवलेल्या असतात. अशा वेळी माहितीच्या अधिकारात नक्कल बघितल्याशिवाय किंवा कुठून तरी त्या नकलांचा अभ्यास केल्याशिवाय कोर्टात परस्परपणे कोर्टातर्फे साक्षी समन्स काढून सरकार पक्षाकडून सेक्शन 91 खाली असे कागदपत्र मागणं अत्यंत चुकीचं असतं. त्यामुळे असे कागद केव्हा मागवायचे हे सुद्धा मागताना अर्ज लिहिताना तारतम्य असणं गरजेचं आहे. केवळ भारंभार क्रॉस घेण्यापेक्षा नेमकी क्रॉस घेणं, ती केस लॉच्या आधारे घेणं, या विषयावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, कोणतं कन्फेशन बाधित होतं, मेमोरंडम स्टेटमेंट किंवा रिकव्हरी स्टेटमेंटमध्ये जे निवेदन स्टेटमेंट आरोपी करतो त्यातला कुठला भाग वाचता येतो, कुठला भाग वाचता येत नाही, यावर हुकमत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असंही होतं की ज्या वेळेला पोलीस कस्टडीत त्या पोलीस स्टेशनचा आरोपी नसतो तरी सुद्धा दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या पोलीस कस्टडीतील आरोपीचं निवेदन हे तिसऱ्या पोलीस स्टेशनला होत असतं. विशेषतः मुंबईत हे अनेक वेळा होतं आणि त्यामुळे अशा बाबतीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. 27चा पंचांची क्रॉस घेणं हे अनुभवाअंती सिद्ध होणारं तंत्र असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या अनुभवाच्या आधारे स्वतःचं तंत्र, स्वतःची स्टाईल तयार करणं आणि इफेक्टिव्ह क्रॉस घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.